सो हे गाइस, आज आपण IW एक्सपेरिमेंट नंबर 5 टू व्हेरीफाय किर्चॉफ्स व्होल्टेज अँड करंट लॉ एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. त्यासाठी आपल्याला किर्चॉफ्स लॉ किट पाहिजे आहे आणि इथे मल्टीमीटर पाहिजे आणि वायर्स पाहिजे आहे. सो आपण सर्किट डायग्रामच्या अकॉर्डिंग इथे कनेक्शन्स करणार आहे. इथे 5 वोल्ट ऑलरेडी आहे. इकडे सुद्धा 12 वोल्ट आहे. इथे 0.22 वोल्ट किलो ओम्सचं रेजिस्टर आहे आणि इकडे 0.46 किलो ओम्सचं रजिस्टर आहे आणि हे रजिस्टर आपण व्हॅरी करून सेट करू शकतो. आपल्याला याला 1 किलो ओम्स वरती सेट करायचं आहे. त्याप्रमाणे आता आपण कनेक्शन करणार आहे. सो आता आपल्याला हे जे 2 टर्मिनल्स म्हणजे हे असे 4 ते 8 टर्मिनल्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट करायचे आहे. सो फर्स्ट इथे पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह कनेक्ट करणार. सिमिलरली इथे निगेटिव्ह टू निगेटिव्ह फॉर 5 वोल्ट. इथे पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह फॉर 12 वोल्ट आणि इथे निगेटिव्ह टू निगेटिव्ह फॉर 12 वोल्ट. आता आपल्याला हे इथे रजिस्टर 1 किलो ओम्स वरती सेट करायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला जो आपला ॲम्मीटर आहे त्याला ओम्स वरती सेट करायला लागेल. इथे ओम्स आहे वर, ओम्स वर सेट करायचं. हा टर्मिनल इथे पुट करायचा. जो पहिला टर्मिनल आहे तो इथे टाकायचा आणि हा जो एक टर्मिनल इथे कारण की जो सेकंड टर्मिनल रेजिस्टन्स आहे तो कोणत्याही एका टर्मिनल आयदर इकडे आहे नाही तर इथे कनेक्ट आहे. सो इथे कनेक्ट करूया आपण. इथे मल्टीमीटर ऑन करायचं. आपलं बघू शकता 1 किलो ओम वरती ऑलरेडी सेट आहे. आपण याला इथे व्हॅरी करून 1 किलो ओम वरती सेट करायचं. आता हे 2 मल्टीमीटरचे टर्मिनल्स रिमूव्ह करून आपल्याला हा परत ॲज इट इज हा इथे लावून द्यायचा. सिमिलरली हे 2 ॲम्मीटरचे जे टर्मिनल आहे ते कनेक्टेड करून आपल्याला I1 करंटची रिडिंग घ्यायची आहे या टर्मिनल्सच्या मधात. इथे मल्टीमीटरचा नॉब मिली ॲम्पियरवर सिलेक्ट करायचा आहे. ते बघू शकता. मग हा नॉब याच्यात पुट करून इथे आपल्याला I1 करंट मेजर करायचा आहे. इथे प्लस मध्ये हा रेडवाला टाकायचा आणि मायनस मध्ये हा. सो ऑन करायचं. इथे किट चालू करून करंटची रिडिंग घ्यायची. आपण बघू शकतो आपला I1 करंट आहे जो -5.76 आला आहे. सिमिलरली हे 2 इकडे ऍड करून याच्यात मधात I3 करंट मिळणार, पण आपण आधी I2 करंट मेजर करू. सो इथे I2 या 2 टर्मिनलच्या मधात I2 करंट होणार. पॉझिटिव्ह इथे जाणार, निगेटिव्ह इथे. बघू शकता आपला I2 करंट आहे तो 12.09 आहे. आता आपल्याला I3 मेजर करायचं आहे. हे परत ॲज इट इज कनेक्ट करायचे. इथे I3 करंट मेजर करायचा. बघा आपला I3 करंट 6.35 आला आहे. सो येस, दॅट्स ऑल अबाउट आवर एक्सपेरिमेंट.